नमस्कार, आपण पाहत आहे भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. 10 सामने 517 रन. तरीही 2026च्या T20 वर्ल्ड कप मध्ये केलं जाणार इग्नोर. चॅम्पियन कर्णधारानं केलं धक्कादायक विधान आलं समोर. भारताचा संघ सध्या दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये 5 सामन्यांची T20 मालिका खेळवली जाते. विश्वचषकाआधी भारताच्या संघासाठी ही मालिका फार महत्वाची आहे. तर सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या फायनलचा सामना काल पार पडला. या सामन्यामध्ये झारखंडच्या संघानं बाजी मारली. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी ईशान किशनसाठी स्वप्नापेक्षा कमी नव्हती. त्याने 10 सामन्यांमध्ये 517 धावा केल्या आणि सरासरी 50 पेक्षा जास्त होती. इतक्या चांगल्या कामगिरीनंतर चाहत्यांना विश्वास आहे की तो फेब्रुवारी 2026 पासून सुरू होणाऱ्या T20 विश्वचषकासाठी टीम इंडियामध्ये स्थान मिळवेल. त्याने या स्पर्धेमध्ये कमालीची कामगिरी केली. मागील काही महिन्यांपासून त्याला भारतीय संघामध्ये जागा मिळाली नाही. तथापि ईशान किशनला विश्वचषकासाठी निवडलं जाण्याची किंवा दुर्लक्षित करण्यात कोणती अडचण नाही. तो फक्त त्याच्या कामगिरीवर लक्ष केंद्रित करतो असं त्याने सांगितलंय. ऑस्ट्रेलिया वर्सेस इंग्लंड अशाच एका चेंडून घेतला होता एका खेळाडूचा जीव. स्टार्कच्या त्या बॉलनं बेन स्टोक्स थोडक्यात बचावला. पाहुयात व्हिडिओ. टेस्ट मॅच जिंकल्यानंतर ईशानचे धक्कादायक विधान. नोव्हेंबर 2023 पासून ईशान किशनची टीम इंडियासाठी निवड झालेली नाही. शिस्तभंगाच्या कारणामुळे निवडकर्त्यांनी आणि मुख्य प्रशिक्षकांनी त्याला संघातून वगळलं. झारखंडला टेस्ट मॅच विजेतेपद मिळवून दिल्यानंतर टीम इंडियासाठी निवड न झाल्याबद्दल बोलताना किशन म्हणाला, टीम इंडियासाठी निवड होत नाही तेव्हा खूप वाईट वाटतं, कारण मी चांगली कामगिरी करत होतो. मी स्वतःला सांगितलं की जर अशा कामगिरीनंतरही माझी निवड होत नसेल तर मला अधिक चांगलं करावं लागेल. मला कदाचित माझ्या संघाला जिंकण्यास मदत करावी लागेल. कदाचित आपल्याला एकत्र चांगलं करावं लागेल. T20 विश्वचषकाला खूप कमी वेळ शिल्लक असल्यानं किशनचं टीम इंडियामध्ये पुनरागमन अशक्य दिसतंय, कारण त्याला सामावून घेण्यासाठी संयोजन बदलावं लागेल. यावर बोलताना ईशान म्हणाला, मला माहिती आहे की कधी कधी तुम्ही तुमच्या संधीबद्दल विचार करता. जेव्हा तुम्हाला तुमचे नाव दिसत नाही तेव्हा वाईट वाटतं. मी सध्या असा विचार करत नाही. मी काही अपेक्षा करत नाही. माझं काम फक्त कामगिरी करणं आहे.